नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सर 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 7वी विषय हिंदी द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला. चौकट पूर्ण कीजिए. 1. अब उसके हाथों में यह होगी पुस्तक. वे एक महान शासक थे अकबर. ब. कथन के सामने सही और गलत का चिन्ह लगाओ. 1. चित्रकार किसी को भी धन्यवाद दिए बिना चला गया. गलत. 2. छोटा परिवार सुखी परिवार. सही. प्रश्न दूसरा. 1-2 वाक्यों में उत्तर लिखो. 1. अस्पताल में कितने डॉक्टर दिखाई पड़ रहे हैं. जवाब. अस्पताल में 2 डॉक्टर दिखाई पढ़ रहे हैं. 2. भाषा का क्या अर्थ है. भाषा का अर्थ है कि सार्थक शब्दों का व्यवस्थित क्रमबद्ध संयोजन करना. ब. जानकारी लिखो. शिक्षामय विश्व. जवाब. शिक्षामय विश्व का अर्थ है विश्व में सभी लोग पढ़े लिखे हो. जब सारा विश्व पढ़ा लिखा होगा तभी सभी विकास के लिए ही प्रयत्नशील रहेंगे. सबके मन में विकास की भावना होगी. 2. वाचन संस्कृति बढ़ाने से होने वाला लाभ लिखो. जवाब. कम से कम शब्दों में अर्थपूर्ण बोलना और लिखना एक कला है. यह कला विविध पुस्तकों के वाचन से प्राप्त होती है. वाचन संस्कृति बढ़ाने से शब्द संपदा बढ़ेगी. त्यानंतर प्रश्न तिसरा. अ. विरुद्धार्थी शब्द लिखो. निरर्थक सार्थक. प्राचीन नवीन. उत्थान पतन. ब. वचन बदलकर लिखो. परीक्षा परीक्षाएं. स्थानों स्थान. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची हिंदी विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.